नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. सकाळच्या धावपळीमध्ये असा एखादा पोटभर नाश्ता मिळाला की दिवस एकदम छान जातो. आज मी नाश्त्यासाठी भरपूर सारण भरलेला कोबी पराठा बनवून तयार केलेला आहे. हे पराठे एकदम छान असे बनवून तयार झालेले होते. भरपूर असं सारण भरून एकदम गुबगुबीत असा हा कोबी परोठा ताज्या लोण्यासोबत किंवा थंड दह्यासोबत खूप भन्नाट असा लागतो. इथे मी पुदिना चटणीसुद्धा तयार केलेली होती. चला तर मग आपण पाहूया आजची आपली ही पराठ्याची रेसिपी. पराठे तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत. इथे मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पराठे तयार करण्यासाठी नेहमी पीठ हे अगोदर मळून ठेवा, कारण पीठ जर छान मुरलेलं असेल तर पराठेसुद्धा एकदम छान मऊ लुसलुशीत असे बनून तयार होतात. तर इथे मी हे पीठ आता मळून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण हे पीठ साईडला ठेवून देऊया. हे पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. इथे मी एक कोबी चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे. तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालेल. तसेच इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत व 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला हा बारीक करून घेतलेला कोबी घ्यायचा आहे. तुम्ही हा पत्ता कोबी मिक्सरवरतीसुद्धा थोडासा फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल. आता इथे मी सर्व कोबी या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसेच यामध्ये आपल्याला 2 चमचे धने पावडर घालायची आहे. तसेच यामध्ये आपल्याला 2 चमचे जिरे पावडर घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हे कोबी पराठे अगदी झटपट असे बनवून तयार होतात. तसेच हे चवीला एकदम टेस्टी असे बनवून तयार होतात. तर आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता हे आपलं पराठ्यासाठी लागणारं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण पराठे लाटण्यासाठी घेऊया. अगोदर थोडंसं कोरड्या पिठाचा हात घेऊन आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तर कोरड्या पिठामध्ये बुडवून याची आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आपण नॉर्मल जशी पोळी लाटतो त्याचप्रमाणे याची पोळी लाटायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी याची जाडसर अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. 2 ते 3 चमचे एवढं आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे. सारण भरपूर आपल्याला भरायचं आहे, यामुळे पराठ्याचे एकदम छान असे लागतात. तर याप्रमाणे आपल्याला ही चपाती फोल्ड करायची आहे. तुम्ही इथं पाहिल्याप्रमाणे ही चपाती फोल्ड करा. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे व कोरड्या पिठामध्ये बुडून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे. इथे मी पराठा लाटण्याचा व्हिडिओ शूट केला होता, परंतु तो शूट झाला नाही. त्यामुळे तुम्ही हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्या. आता इथे तवा गरम झालेला आहे. आपण पराठा भाजून घेऊया. तव्यावरती अगोदर 1 चमचा तेल टाकलेला आहे. आता यावरती आपल्याला पराठा घालायचा आहे. पराठा लाटतेवेळी जास्त पातळ लाटायचा नाही, थोडासा जाडसरच लाटायचा. पराठे हे थोडेसे जाडसरच छान लागतात. आता खालची बाजू आपल्याला 1-2 मिनिटे छान भाजून घ्यायची आहे. 1-2 मिनिटानंतर हा पराठा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. आता खालच्यासुद्धा बाजूने आपल्याला हा पराठा 1-2 मिनिटे भाजायचा आहे. आता वरच्या साईडला आपण तेल लावून घेऊया. तेल किंवा तूप तुम्ही काहीही वापरू शकता. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. आता आलटवून पलटवून हा पराठा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजतेवेळी नेहमी मीडियम फ्लेमवरती पराठा खरपूस असा भाजून घ्या. यामुळे पराठा वरच्या बाजूने छान क्रिस्पी असा होतो. तर इथे मी 2 ते 3 मिनिटे हा पराठा आलटवून पलटवून छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा आपला पराठा बनवून तयार झालेला आहे. आता हा पराठा आपण काढून घेऊया. तसेच मी साईडला दुसरासुद्धा पराठा लाटून तयार केलेला आहे. तोसुद्धा आता इथे मी भाजून घेणार आहे.
याचप्रमाणे आपल्याला सर्व पराठे तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपला हा भरपूर सारण घातलेला छान गुबगुबीत असा कोबीचा पराठा बनवून तयार झालेला आहे। हा कोबी पराठा एकदम भन्नाट असा बनवून तयार झाला आहे। यासोबत आंब्याचं लोणचं, पुदिना चटणी व ताजं लोणी एकदम छान असं लागतं। ही कोबी पराठ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्हाला आजची ही कोबी पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।